नमस्कार मित्रांनो, कृष्णा जगताप आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. त्यामध्ये जॉब वॅकन्सी आहे. आपल्या गावामध्ये काम आहे, महिना 10,000 रुपये पगार आहे आणि महाराष्ट्र शासनाबरोबर आपल्याला काम करण्याची संधी मिळणार आहे. मित्रांनो, महत्त्वाचं सांगायचं की हा परमनंट जॉब नाही आहे, तर हा कॉन्ट्रॅक्च्युअल 6 महिन्यासाठी जॉब आहे. 2024-25 सालासाठी हा जॉब आहे. जॉबचं नाव आहे योजना दूत भरती 2024. बघा, मुख्यमंत्री योजना दूत 10,000 रुपये महिना, गावातच असणार आहे नोकरी. अशा प्रकारचा जॉब आहे. पूर्ण आपण डिटेल सांगणार आहोत. कामाचा तपशील, डॉक्युमेंटची लिस्ट, पात्रता काय असणार आहे आणि हा कशासाठी योजना दूत नवीन सुरू केलेला आहे या संदर्भात सगळी माहिती आपण देणार आहे. तर व्हिडिओ पुढं कंटिन्यू बघा. आता बघा, महाराष्ट्र शासनानं जे योजना बनवलेल्या आहेत त्यांचा प्रचार आणि प्रसिद्धी होत नाही आहे. बऱ्याच ठिकाणी नागरिकांना योजनांबद्दल माहिती नसते किंवा कसा अर्ज भरावा माहिती नसतं. प्रचार प्रसिद्धी नसते महाराष्ट्र शासनाच्या योजनाबद्दल. त्यासाठी 2024-25साठी योजनादूत ही संकल्पना महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे. यामध्ये बघा, विविध कामं केली जाणार आहेत. मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची आपण रूपरेषा पण पाहतोय. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालक आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबवला जाणार आहे. राज्यामध्ये कार्यरत प्रशासकीय यंत्रणाला मदत करण्याकरता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जाणार आहेत. ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतसाठी एक योजनादूत व 5,000 लोकसंख्येसाठी शहरी भागात एक योजनादूत अशा प्रकारे निवड करण्यात येणार आहे. आता यामध्ये बघा, मुख्यमंत्री योजनादूतला सरकारकडून 10,000 रुपये प्रति महिना एवढी ठोक मानधन देण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रवास खर्च व सर्व खर्च असतील. कारण आपल्या गावामध्ये जॉब आहे, त्यामुळे काय त्या प्रवास खर्च आपल्याला होणार नाही आहे. सरकारकडून निवड झालेला मुख्यमंत्री योजनादूत त्यासोबत 6 महिन्याचा करार केला जाणार आहे. हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही. म्हणजे 6 महिन्यासाठी जॉब आहे, पण आपल्या गावामध्ये आहे, आपल्या घरचे काम करत करत आपण करू शकतो. आता बघूया आपण योजनादूत याचे कामं काय काय असणार आहेत. तर बघा, पहिलं काम आहे योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी व यांच्या संपर्क राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील. म्हणजे आपल्याला योजनांची माहिती घ्यायची आहे. जे नेमून दिलेलं ठिकाण आहे किंवा जी जबाबदारी दिलेली आहे ती आपल्याला पार पाडायची आहे. राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करतेवेळेस ग्रामपातळीवरील यंत्रणांची समन्वय साधून शासनाच्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचवण्यासाठी मदत करायची आहे. योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील. योजनादूतला सोपवली जाणारी जबाबदारी स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत, हे आपल्याला आपण पाळायचं आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत, असेही आपल्याला ते बंधन आहे आपल्याला. जर तसं आढळलं तर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आता बघूया आपण की मुख्यमंत्री योजनादूत निवडीसाठी आवश्यक पात्रता काय आहे, कारण की महत्त्वाचं आपल्यासाठी पात्रता आहे. तर आता बघा, उमेदवार जो असेल अर्ज करणारा त्याचं वय 18 ते 35 वयोगटातील असावा. किमान पदवीधर असणं गरजेचं आहे उमेदवारानं. संगणक ज्ञान आवश्यक आहे. उमेदवाराकडे मोबाईल असणं आवश्यक आहे. उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणं गरजेचं आहे. उमेदवाराचे आधार कार्ड आणि बँक पासबुक ही असणं आवश्यक आहे. उमेदवाराचे बँक पासबुक आधारला लिंक असणं आवश्यक आहे. या सगळ्या निवडीसाठीच्या आवश्यक पात्रता आहेत. या बऱ्यापैकी पात्रता आपल्याकडे असणाऱ्या आहेत. पदवीधर, 18 ते 35 वयोगट, अशा या पात्रता आहेत. आता आपण बघूया की अप्लाय करण्यासाठी डॉक्युमेंट लिस्ट काय काय आहे, डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत आपल्याला. तर यामध्ये बघा, पहिला आहे आधार कार्ड, दुसरं आहे पदवी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, तिसरं आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डॉक्युमेंट जे आहे आपलं डोमेसिल आहे ते प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे. त्याचबरोबर चौथं बँक पासबुक, पाचवं पासपोर्ट साईज फोटो आणि एक हमीपत्र लागणार आहे. हे आपल्याला डॉक्युमेंटची लिस्ट आपल्याला समजली आहे. तर आता हे सर्व डिटेल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. योजनादूतसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. कसं अप्लाय करायचं या संदर्भातला एक व्हिडिओ मी घेऊन येणार आहे लवकरच. तर तुम्ही तो बघा आणि लवकरात लवकर अप्लाय करा, जेणेकरून आपल्याला जॉब मिळणं
सोपं जाईल. मित्रांनो, अशा प्रकारचे आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत जॉब संदर्भातले, त्याचबरोबर शेती, त्याचबरोबर प्राण्यांसंदर्भातल्या योजना असतील, शेती संदर्भातल्या योजना असतील, त्या संदर्भातले आपण व्हिडिओ घेऊन येणार आहे. म्हणून चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपण लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहे अर्ज कसा करायचा. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांना आणि त्याचा फायदा लोकांना मिळेल. धन्यवाद.